नमस्कार सगळ्यांना, रजनी स्पेशलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मी इथे आज तुम्हाला टोमॅटो आणि बीटरूट यापासून बनवलेलं अगदी स्वादिष्ट आणि अप्रतिम चवीला असं असलेलं सूप मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते. तर चला मी तुम्हाला सांगते. इथे मी 5 लाल टोमॅटो घेतलेले आहे. टोमॅटो आपल्याला एकदम लाल गर्द रंगाचेच घ्यायचे आहेत, एकदम पिकलेले, कच्चे वगैरे घ्यायचे नाही आहेत. आणि 1 बीट घेतलेला आहे. तुम्ही बीट 2 सुद्धा घेऊ शकता. टोमॅटोचा देठाचा भाग जो असतो हिरव्या कलरचा, तो आपल्याला चाकूच्या सहाय्याने असा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून पुढे आपल्याला जे प्रोसेस करायची आहे त्यासाठी तो आपल्याला मदत करेल. मी सांगतेच पुढे काय करायचं आहे तर. आणि नंतर आपल्याला बीट जे आहे ते सुद्धा सोलून घ्यायचं आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला हे जे टोमॅटो आणि बीट आहे हे उकडून घ्यायचे आहे पाण्यामध्ये. तर मी पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत आणि 10 मिनटं लागले मला ते उकडायला. उकडल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. त्या हिरव्या देठाकडील भाग याच्यासाठी काढला होता की त्यांनी टोमॅटोची साल ही एकदम अगदी निघून येते शिजल्यानंतर टोमॅटो. आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे टोमॅटो आणि बीट आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते असं पातळ मिश्रण करून नंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरेपूड घालायची आहे. नंतर आपल्याला हे जे बारीक केलेलं मिश्रण आहे मिक्सरमध्ये ते आपल्याला चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून बिया वगैरे जे असतील ते निघून जातील. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक किसून घेतलेला गूळ घालायचा आहे. तुम्ही साखरसुद्धा घालू शकता, पण गुळाने अप्रतिम चव येते सूपला. आणि आपल्याला हे असे 5 मिनटं हा सूप असा शिजवून घ्यायचा आहे. छान शिजून झालेला आहे आपला सूप. नंतर हा आपण बंद करूयात आणि गार व्हायला ठेवूयात. 5 मिनिटांनी आपला हा जो सूप आहे गार होतो. जास्त प्रमाणात गार होऊ द्यायचा नाही. तुम्ही सुद्धा असं पौष्टिक आणि चवदार सूप बनवून बघा, नक्की ट्राय करून बघा. आणि मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.